जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन दरेगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे परेल वर्कशॉपला. तिथे परेलला पहिले मंगलज्योत करून शॉप आहे, तर तिकडे जाणार आहे. तर नोझल हे करायला आज ते ह्याला पाईप कनेक्टर बोलतात. पाईप कनेक्टर हा पेनगनला लागतो. तो त्याचं गेल्या टायमाला तो आणलेला होता, तो आता शॉर्ट होतो, तर कमी होतं. त्याचा आता नवीन एक चेंज करून आणायचा दुसरा. तर आपण तिकडेच जाणार आहे आणि तिकडच्या परेलच्या वर्कशॉपच्या गणपती पण बघूया की परेलला काय काम चाललं आहे ते. कारण की पहिले मी तिथेच काम करायचो आधी, तास तिथंच जाऊया बघायला. आपण निघालो परेलला. तुम्ही बघता का रविवारची किती गर्दी आहे. मेगा ब्लॉक आत्ताच करी रोडला उतरलो आहे. आता करोडवरूनच जाऊया. करी रोडवरनं जरा मंगलज्योत जवळ आहे, समोरच आहे सिग्नलच्या. आणि ते कारखाना आहे मला. इथून जरा आता मी पुढे आलोय. आपण जो पहिले गेलेलो तो राजन खातूचा कारखाना होता. छोटा गणपती, मोठा गणपती. आता मंगलज्योतकडे आलोय. पाईप कनेक्टर त्याकडून आता घेतो, नंतर पुन्हा भेटतो तुम्हाला. काम झालं आहे आपलं. हा असं पाईप कनेक्टर दिलं. पहिले मला ओरिजिनल होता. आता निघूया आपण परेल वर्कशॉपला. आपण परेल वर्कशॉपमध्ये आलो. काय बोलतो? तुझा कारखाना कुठे आहे? अजून मोठा?
Schedule. हे पण सेम आहे, हा पण सेम आहे. अरे वाह, अरे वाह. हा होता परेल वर्कशॉप. मस्त जबरदस्त मोठमोठे गणपती आहे. तर आता आपण निघूया डोंबिवलीला. तोपर्यंत इकडे तिकडे कुठेतरी आता तुम्ही परेलचा रोड बघताय ना, हा गणपतीच्या वेळेला पूर्ण पॅक असतो. हा तिथून गणपती आगमनच्या वेळेला चिंतामणीचा गणपती वेगळे सगळे बाकीचे जेवढे गणपती परेल वर्कशॉपवरून येतात पूर्ण पॅक होतो. आता चिंचवड स्टेशनला आलो आपण, तर इथून निघूया. आत्ताच उतरलो आहे डोंबिवली स्टेशनला. आत्ताच आलो आहे बिल्डिंगमध्ये. घरी आज कसे आहे आमच्या घरी? हो, आज काय ग स्पेशल? आजचं स्पेशल काय पनीर मटर काय? चला, तर आत्ता चालू आहे घरी. आता जेवण वगैरे घेतलेलं आहे. जर पाईप कनेक्टर आणला तर लावून बघूया गनला. हे आपले पेन घर आहे, शेडिंग आणि लाली मारायचे गणपतीला वगैरे. त्याला नोजलला लागतो का आपण बघूया. बघा, हा नोजल फिट झालेला आता. तर माहिती पडली. ओके मित्रांनो, तुम्ही बघितलात परेलच्या कारखान्यात गणपती बनवायला सुरू झालेले आहेत आणि लिखा वगैरे पेंटिंग पण सुरू झालेले आहे. 25 ते 30 फुटाचे गणपती होते कारखान्यात.
आणि तुम्हाला जास्त काय मला दाखवताना आलं आणि बोलताना आलं तिकडे, कारण की तिथे काय काय पहिल्या पण कारखान्यात आणि दुसऱ्या कारखान्यात काय लोकांना व्हिडिओ आणि फोटो काढायची थोडी मनाई होती तिथे, आणि तिथे लिहिलेलं पण होतं पहिल्या कारखान्यात जेव्हा आपण गेलो तिकडे तिथे जास्तीत जास्त मला व्हिडिओ काढता नाही आली. मी मोबाईल माझा बंद केलेला आणि मी खिशात ठेवून वगैरे कारखान्यात गेलेलो त्या टायमाला काढत होतो, कारण की ते परेल कारखान्यात पण माझा मित्र होता एक. मग जेवढं तुम्हाला दाखवता आलं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला. तर हा ब्लॉग इथेच संपूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.